बांबूला हात लावा ना. बघा संपत भाऊ आहेत, आदव सर आमचे आहेत आणि हे बांबू घेऊन आहे रे सर. प्रॅक्टिकल करून दाखवत आहेत. त्या पद्धतीने मुलं जे आहेत इथं आंब्यांचं संगोपन करतात. आंब्याची झाडं आहेत तिकडे भाजीपाल्याचं. तिथे शिक्षक आले ना, ते 10वीचे आमचे विद्यार्थी आहेत आणि इकडे कार्यानुभवच्या तासाला आलेले आहेत. शेतीचं ज्ञान मिळावं म्हणून थोडंसं त्यांना या ठिकाणी डोंगळा म्हणून आणलेलं आहे शेतामध्ये. इकडे मग तुम्ही एकदम फोटो काढण्यासाठी म्हणून नका, काम करा ना. हे बघा टोपे सर, हे मुलं आपण कार्यानुभव निमित्त या ठिकाणी शेतात आणलेले आहेत आणि आंब्याची साधारणतः किती लागवड इथे केलेली आहे आपण? 38 आंबा आणि साधारणतः 3 वर्षात आणि झाडाचं संगोपन. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ड्रिपची पण व्यवस्था केलेली आहे. काळामध्ये पाणी कमी पडू नये म्हणून. तर आमचे धोंडगे सर इथं नांगरणी करतायत. धोंडगे सर, कसं वाटलं ट्रॅक्टर चालवायला? आणि त्यांना शिकवतायत वाघ सर. तर बघा ही नांगरणी चालू आहे. तर बघा अल्पउपहार म्हणून या ठिकाणी भेळ भत्ता वाटण्यात येत आहे. अवणीचे या लग्न लावूया, रक्षूया रक्षिता, झाडे गातील मंगल गाणी थेंबांच्या अक्षरा. वाडा वाडा सर. पानो पाणी वाहे सळसळ खळखळणारी गाणी, कान पाखर सुरात गातील देवी अभंगवाणी. नवरा राघू शेजारी मैने बसवूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया. तर अशा प्रकारे आमच्या शाळेचा हा उपक्रम एक पेड़ माँ के नाम या ठिकाणी आयोजित केला. आणि आमच्या शाळेच्या परिसरात जी काही शेती आहे, पडीत शेती आहे, त्या पडीत शेतीमध्ये आंब्याची झाडं लावून आणि आमच्या विद्यार्थ्यांनी खूप आंब्याची झाडं लावले. जवळपास 3000 झाडं लावले.